अर्ज भरलेला आहे, रामदास आठवलेंनी देखील अर्ज भरलेला आहे आणि आता महाविकास आघाडीकडून राज्यसभेसाठी शरद पवार यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज हा भरलेला आहे। सुप्रिया सुळेंसोबतच संजय राऊत, जयंत पाटील, भास्कर जाधव, रोहित पवार, हर्षवर्धन सकपाळ, सतेज पाटील, विजय वडेट्टीवार यांची यावेळी उपस्थिती पाहायला मिळाली। तर आदित्य ठाकरे महाविकास आघाडीकडून शरद पवार यांचा अर्ज दाखल करण्यास गैरहजर राहिल्यानं याची चर्चा होत असल्याचं पाहायला मिळत आहे। तेव्हा शिवसेनेकडून ठाकरेंच्या शिवसेनेकडून शरद पवारांचा अर्ज भरण्यासाठी संजय राऊत हे उपस्थित होते। मात्र यामध्ये सगळ्यात अधिक जी चर्चा रंगलेली आहे ते म्हणजे आदित्य ठाकरेंच्या गैरहजेरीची। याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। सूरज सावंत आपल्या सोबत आहे। सूरज, आदित्य ठाकरे हे गैरहजर होते, त्यांच्या गैरहजेरीचं काही कारण कळू शकलंय का? नक्की पहिल्या दिवसापासून जर आपण पाहिलं तर आदित्य ठाकरे हे आग्रही होते की ती जागा आहे ही शिवसेनेला मिळावी, कारण शिवसेनेचा त्यावरती हक्क आहे। त्यामुळे पहिल्या दिवसापासून ती मागणी आदित्य ठाकरे हे वारंवार आपले बोलून दाखवत होते। मात्र दुसरीकडे संजय राऊत यांच्याकडनं मात्र किंवा इतर महाविकास आघाडीतील जे महत्त्वाचे पक्ष आहेत त्यांच्याकडनं शरद पवार यांच्या नावाचा जो विचार सुरू होता, यातूनच कुठेतरी दोघांमध्ये मतभेद हे प्रामुख्याने पाहायला मिळाले आणि आज जवळपास शरद पवार यांचा अर्ज या ठिकाणी दाखल होत असल्यामुळे गैरहजेरी ही नक्कीच नाराजीच म्हणावी लागेल असं स्पष्ट आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे एकूणच आता येणाऱ्या काळात शिवसेनेत नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। दीपक, नक्कीच सूरज, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। पहिली प्रक्रिया हीच आहे आणि उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आता रामदास आठवले बोलतात, आपण पाहूया। मी लोकसभेमध्ये 3 वेळेला निवडून आलेलो होतो आणि राज्यसभेमध्ये तिसऱ्यांदा निवडून येण्याची संधी मला मिळालेली आहे। कदाचित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कोणत्याही नेत्याला तिसऱ्या वेळेला राज्यसभा मिळाली नसेल, म्हणजे राज्यसभेवर आपले काही नेते होतेही, पण पहिल्यांदा मला अशा पद्धतीची संधी मिळालेली आहे। नरेंद्र मोदीजी, अमित शहा यांनी माझ्याबद्दल अत्यंत चांगला विचार केलेला आहे। देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न मला राज्यसभेवर आणण्याचा होता आहे आणि त्यामुळं मला आणि माझी जी जनता जी आहे ही माझी जनता देशभरातली, महाराष्ट्रातली खुश आहे आणि लोकांच्यावर होणारा अन्याय जो आहे तो दूर करण्यासाठी मी संघर्ष केलेला आहे।